बच्चू कडू पहिला दगड भिरकावणार का? राज्यातील युतीच्या सहकारी मित्रपक्षांच्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या संदर्भाने बैठका सुरू आहेत. जास्तीत जास्त जागा पत्रात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी तीन पक्षात मोठा कलगीतुरा सुरू असताना राज्य सरकारला पाठिंबा दिलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांची आलेली प्रतिक्रिया सरकारच्या छातीत धडधड भरवणारी आहे. मला गृहीत धरू नका, मी कोणाबरोबर नाही, तटस्थ आहे, असं कडू यांनी मोकळेपणाने सांगत आगामी निवडणुकीत आमचा पक्ष 15 विधानसभा आणि 1 लोकसभेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर राजकीय चर्चा झाली. राजकीय चर्चेचा कडू यांनी नंतर इन्कार केला. मात्र या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे असेपर्यंत राज्य सरकारच्या सोबत असेल असं वक्तव्य केलं होतं. आता अचानक कडू यांनी थेट सरकारला आवाहन दिलं आहे, नव्हे तर सरकारविरोधात पहिला दगड भिरकावला आहे. पण कडू यांनी अचानक विद्रोहाची भूमिका का घेतली हेही तपासलं पाहिजे. कडू यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. असं असताना राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केलेला नाही. याउलट महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. सत्तेत आल्यावरती सगळी कामे करता येतात हे कडू यांना माहीत आहे. पण त्याचा पक्ष सत्तेत असूनही सत्तेत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आगामी निवडणूक ही सत्ताधाऱ्यांना सोपी नाही याचीही त्यांना जाणीव आहे. सत्ताधारी मंडळी विरोधातील मतदारांच्या रोषाचा आपणही बळी ठरणार तर नाही ना, ही भीती कडू यांच्या मनात सलत असावी. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती खासदार झालेल्या नवनीत राणा सध्या भाजपाच्या संपर्कात आहेत. कडू यांनी 50 खोके घेतल्याचा थेट जाहीर आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यामुळे कडू आणि राणा या दाम्पत्यामध्ये वाद चांगलाच रंगला होता. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर हा वाद काहीसा शमला असल्याचे दिसत असले तरी अमरावती लोकसभेत नवनीत राणा पुन्हा जाणार नाहीत. यासाठी बच्चू कडू रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नवनीत राणा यांच्या खासदारकीच्या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या पक्षाचे आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे राणा यांचा काटा काढण्यासाठी आपणच खासदारकीला नशीब आजमावायला काय हरकत आहे, असंही कडू यांचा विचार असू शकतो. कडू आणि शरद पवार यांच्या भेटीत अमरावती लोकसभेसाठी चर्चा तर झाली नाही ना. कदाचित राणा यांना घरी बसवण्यासाठी कडू यांना खासदार करण्याकडे शरद पवार यांचा कल असू शकतो. त्याचीही 2 कारणं आहेत. त्यातील पहिले कारण बच्चू कडू यांच्याकडे असलेले 3 आमदार. आगामी निवडणूक अटीतटीची झाल्यास कडू यांना विश्वासात घेणं कठीण नाही. दुसरे कारण नवनीत राणा यांचा पराभव करणं. या दोन्ही कारणांची मीमांसा केल्यास शरद पवार कडू यांना का भेटले, त्यानंतर कडू यांनी आताच ही भूमिका का घेतली, या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. 2019च्या निवडणुकीत भाजपाचे 105 आमदार जिंकले, पण यातील 45 आमदार हे राष्ट्रवादी आणि अन्य पक्षातून आलेले होते. त्यामुळेच ते भाजपात आले म्हणून निवडून आले नाहीत. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क आणि वजन आहे, म्हणून ते निवडून आले आहेत. कडू यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर भाजपा आणि शिंदे अजित पवार गटात मोठा भूकंप होईल. कारण सध्या देश पातळीवरती जे भाजपाचे आमदार आणि खासदार आहेत ते शरीराने भाजपामध्ये आहेत, मनाने ते भाजपासोबत नाहीत. पण केंद्रात मोदी यांचे सरकार असेपर्यंत केंद्रीय यंत्रणा आपल्याला शांत बसू देणार नाही हे माहीत असल्याने ते इच्छा नसतानाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. एखादा नाना पटोले भाजपाला भिडतो आणि खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा पक्षात अर्थात काँग्रेसमध्ये जोमाने कामही करत आहे. कडू हे आपल्या मागणीवरती ठाम राहिल्यास सत्ताधारी मंडळींची दमछाक होणार आहे. त्यामुळेच की काय सबका भिडू बच्चू कडू सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारच्या विरोधात पहिला दगड भिरकावणार का हे पाहणे उत्सुकतेचं झालं आहे. कसा वाटला आजचा विषय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नेत्यांचा खबरा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.